पुढे न्यावं लागेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सिन्नर शहरातल्या नागरिकांना दिलासा द्यावा लागेल. सिन्नर शहरातल्या नागरिकांचा विश्वास संपादन करावा लागेल. आज या ठिकाणी किती वर्षापासून सिन्नर शहरातल्या लोकांची व्याजाच्या रकमेच्या संदर्भात किंवा 22%, 12% आणि 18% व्याज या ठिकाणी जे लावत होते ते 24% व्याज कमी करून आपण व्याज माफ करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. काही राज्य सरकारला गेलाय, काही जिल्हाधिकाऱ्यांना पडलेला आहे. 0% व्याज या ठिकाणी कसं लाभता येईल आमच्या जे काही घर पट्टी धारकांना आहे तो सुद्धा विचार या ठिकाणी राज्य सरकारच्या मनामध्ये आहे, माझ्याही मनामध्ये आहे. सारखं लक्ष आहे माझ्या झोपडपट्टी धारक जे आहेत त्यांच्या नावावर प्लॉट करायचे आहेत, त्यांना सुविधा द्यायच्या आहेत. म्हणजे खरं म्हणजे तर हे जे मुद्दे मी तुमच्याशी बोलावं असे मुद्दे हे जे काही दिलेत हे मुद्दे फार छोटे आहेत माझ्या दृष्टिकोनातून. मी या शहराला एक वेगळा दर्जा देण्याच्या विचारात आहेत, एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. कारण सिन्नर शहर आपण किती दिवस असे राहणार आहोत, आपल्याला काहीतरी बदल हवा आहे. आता आपण प्रवाहात आलो, आता तर खरी संधी आहे. आता या वर्षी आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या अगोदरचा संघर्ष होता पण आता संधी आहे. त्यामुळे आता या संधीचं सोनं करण्याचे दिवस आले आहेत. आता आपल्याला वेडवाकडे राहून चालणार नाही, चालता येणार नाही. आपण उत्कृष्टपणे काम उभं करण्याची जबाबदारी आहे आणि मी कुठलीही गोष्ट कोणावरही या ठिकाणी विसंबून राहत नाही. माझं स्वतःचं प्लॅनिंग असतं. मी कधी कोणाला बोलवलं नाही, कधी कोणाला विचारलं नाही, कधी कोणी माझ्याकडे मागायला पण आलेलं नाही. सिन्नर शहरातले नागरिक येत नाही, तालुक्यातले कोणी येत नाही, कोणी मागत नाही. सगळं मी स्वतःच करतो. माझं स्वतःचं प्लॅनिंग आहे, माझं स्वतःचं. मी आज सिन्नर तालुक्यामध्ये अंडरग्राऊंड कॅनल काढलेत. 64 किलोमीटरचे अंडरग्राऊंड कॅनल आहे. महाराष्ट्रामध्ये पहिले कॅनल आहे. ग्रॅव्हिटीने पाणी जातं लोकांच्या शेतकऱ्यामध्ये. 1 रुपयाचं लाईट बिल लागत नाही, 1 रुपयाचं लाईट बिल लागत नाही. शेजारी तळं भरलेलं आहे, शेती बारमाही चालू आहे. आज लोकांच्या म्हणजे पाणी विहिरीला इतकं पाणी अशी वरती विहीर वाहते त्यांची. अशा प्रकारचं पाणी चालू आहे. ही योजना सांगायला माझ्याकडे कोणी आलं होतं का? कोणी आलं नाही. मला फक्त हिंट मिळाली, आयडिया लागली की बस मी योजनाच्या पाठीमागे लागतो आणि करायचा वेळ कधी घालवत नाही. मी जिथे जिथे जातो तिथे जर नाविन्यपूर्ण जर काम पाहिलं तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला पुढाकार सिन्नरसाठी करायचा आहे, माझ्या मतदारसंघासाठी करायचा आहे, माझ्या तालुक्यासाठी करायचा आहे. हा माझा विचार कायम असतो. त्यामुळे छोटा विचार माझा, छोटा हलका विचार माझ्या मनामध्ये येत नाही आणि छोटं काम मला चालतही नाही, तो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अतिशय भव्य दिव्य काम करण्याची माझी स्वभाव आहे, माझी सवय आहे आणि त्यासाठी आपल्याला ही नगरपालिका पाहिजे. नगरपालिका आता ही या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेमध्ये फार काही होऊ शकतं, आपलं फार काही करू शकतो आपण आणि एक आगळं वेगळं स्वरूप या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळेल अशी माझी धारणा आहे. मी आज महाराष्ट्रभर फिरलो. काही नगरांची बऱ्यापैकी अवस्था आहे, काही नगर तर अत्यंत वाईट आहेत. म्हणजे तिथं सभा सुद्धा कसं घ्यायच्या मोठा प्रश्न आहे. परंतु दादाने ऑर्डर केली होती की तू अल्पसंख्याक मंत्री आहेत आणि अल्पसंख्याक समाजाला आधार दिला पाहिजे, त्यांच्या जाऊन कमिटमेंट केला पाहिजे, त्यांच्या काय मागण्या आहे त्या तू या ठिकाणी जाऊन माहिती घे आणि तात्काळ त्यांना आश्वासन देऊन टाक. म्हणून मी या ठिकाणी दौऱ्यावर जवळपास 15-20 नगरपालिकेच्या सभेला या ठिकाणी गेलो. अनेक शहरं पाहिले पण त्या मानाने आपलं शहर थोडंसं बरं आहे. म्हणजे फार चांगलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण बरं आहे असं म्हणतो मी. आपल्यापेक्षा तर फार अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले जे काही लोक आहेत त्यांची शहरं पण अत्यंत वाईट आहेत, घाणेरडे आहेत. आणि सरकारने, माझं काय म्हणणं आहे की सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा. हे कोणी दत्तक घेऊ नये, कोणी याला निधी देतो त्याला निधी देतो आणि नगरपालिकेला भरभराट करतो अशा प्रकारचं कोणी काय बोलणं. धोरणात्मक निधी घ्यावा. माझ्याकडे धोरणात्मक निधी आहे. माझ्याकडे तालुका क्रीडा संकुलाला 5 कोटी आहे, जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटी आहे, विभागीय क्रीडा संकुलाला 50 कोटी आहे. धोरण आहे ना, राज्य सरकारचं धोरण आहे. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार असू दे नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार असू दे, त्यांना मला तेवढे पैसे देणंच आहे. 5 कोटी रुपये मी त्यांना देणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला जो जिल्हा असेल त्या क्रीडा संकुलाला 25 कोटी रुपये द्यायचे आणि 50 कोटी रुपये आम्हाला विभागीय क्रीडा संकुलाला द्यायचे. त्या व्यतिरिक्त आणखी काही जर निधी द्यायचा असेल तर जवळच्या माणसाला आम्ही देऊ शकतो. आता सिन्नर तालुक्यामध्ये मोठं क्रीडा संकुल आहे, आम्ही 100 कोटी घेऊ शकतो. आता सुदैवानं माझं खातच माझ्याकडे आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेल की बाबा ती माता माझ्यासाठी मला करावं लागणार आहे. जसं तुम्ही नागपूरसाठी 500 कोटी रुपये घेतले तर मला 100 कोटी द्या. त्यामुळे तशा प्रकारची भांडण्याची मानसिकता माझी आहे आणि ठीक आहे, आपण लोकशाही मार्गाने या ठिकाणी त्यांच्याकडे निधी घेऊ आणि लोकशाही मार्गाने आपल्या व्यवस्थेचं कल्याण करू. ठीक आहे, निवडणुका उद्या संपून जातील, परवा संपून जातील, निवडणुका काही फार विशेष नाही. पण या सिन्नर तालुक्यातल्या जनतेला, नागरिकांना माहिती आहे, ग्रामस्थांना माहिती आहे की विकास कोण करू शकतं आणि विकासाशिवाय काय. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विकास करणारे यंत्रणाच मी पाहिला नाही.
कोणीच यंत्रणा दिसले नाही. त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणाच्या ही जी काही विकासाची यंत्रणा आहे जी ज्यांना राबवता येत नाही त्यांनी उगीच राजकीय प्रयोग करून. तुम्हाला एक सांगतो मी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्यापैकी तर मला वाटतं आडव्या फाट्यावरचं कोणी आहे की नाही मला माहित नाही. आडव्या फाट्यावरती मी घोषणा केली होती हे पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पक्ष बदलल्याशिवाय राहणार नाही. बदलला की नाही पक्ष? आणि आता तुम्हाला सांगून ठेवतो, परत लिहून ठेवा, पुढच्या विधानसभेला हे त्या पक्षात राहणार नाही. माझं वाक्य लिहून ठेवा. हेमंत वाजेला विधानसभेचं तिकीट मिळालं रे मिळालं, हात चालला एकनाथ शिंदेकडे. हे फायद्यासाठी इकडून तिकडे दारोदार फिरणारी माणसं आहेत. हे स्वतःसाठी सगळं पाहतात, लोकांसाठी यांना काहीच घेणं नाही. पक्षात कुठला टिकणार नाही. यांची सगळी सगळी मागची पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे. कोणाचेच झाले नाही. झाले कोणाचे? आवडांचे झाले, दिगोळेचे झाले, वाजेंचे झाले. अरे हे कोणाचेच होऊ शकले, तुमचे कसे होतील? तुमचे होऊ शकत नाही. तुम्ही विचारच करू शकत नाही. बियॉन्ड आवर थिंकिंग म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना फक्त स्वार्थ सोडून दुसरं काही दिसत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून आपलं या ठिकाणी विकासाचं काम खोळंबा या ठिकाणी करू नका. यांना सर्वांना सवय झालेल्या आहेत या लचके तोडायच्या. तेव्हा आपण त्या मार्गी आपलं सरळ काम आहे, आपण सरळ चालायचं आहे आणि आपल्या लोकांना सुविधा आणि सवलती उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळे कोणाला काय करायचं ते करू द्या, पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पट्टा आहे तुम्हाला सांगतो होतो, शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओठात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे मी पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाही. जे करायचं ते ठोसपणे करतो, जे नाही करायचं ते नाही सांगतो, नाही जमणार. आणि म्हणून मी माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही. पण मी काय खोटं बोललो का? जे बोलायचं ते खरंच बोललो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल. मी मीडियाला पण अनेक वेळा सांगितलंय मला खोटं बोलता येत नाही. तुम्हाला खरं दाखवायची सवय नाही. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका बाबा. तुला कोणाचं दाखवायचं दाखवा तिकडे, मला नका दाखवू टीव्हीवर. एवढं अशाने काही फरक पडत नाही. काम करायचं तर एकदम चांगलं काम करायचं. पुढे अनेक वर्ष लोकांना काम टिकेल. या वर्षी आपल्याकडे काही ट्रॅक्टर डीलर त्यांना जाऊन विचारा. ट्रॅक्टर शिल्लक राहिले नाही. एका गावामध्ये 100 200 ट्रॅक्टर गेले. माझी मेहरबानी आहे. कृषी समृद्धी योजना मी आणली महाराष्ट्रामध्ये. 5-5 लाख रुपये लोकांना अनुदान मिळालं. माझी भावनाच ती आहे. मुळात कृषी मंत्री असताना मी त्यावेळेस हेच म्हणत होतो, आजही माझं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्ज या ठिकाणी देऊ नका. शेतकऱ्यांना 70% 80% या ठिकाणी त्यांना या अनुदानावरती योजना द्या. 100% भांडवली खर्च हा सरकारने केला पाहिजे. फक्त एका 10-5% एकदम फुकट नको. फुकट गेल्यावर गोंधळ होतो जरा. त्यामुळे फुकट नको. 10-15% पैसे फक्त त्यांच्याकडे घ्यायचे. 85% पैसे रक्कम ही सरकारने गुंतवायची. त्यामुळे तो शेतकरी खऱ्या अर्थानं चांगले त्याला दिवस येतील ही माझी धारणा तेव्हाही होती, आजही आहे, उद्या पण राहणार आहे. ठीक आहे. आता सरकारमध्ये मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, फार मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली सरकारवर. शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारने मदत जाहीर केली. आमच्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, त्यांचे दर महिन्याला या ठिकाणी 12-15 हजार कोटी रुपये या ठिकाणी जातात. विकासाला पैसे कमी मिळतात. पण एकदा निर्णय घेतला सरकारने की तो सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला असतो. आणि आता आम्ही कृषी समृद्धीच्या माध्यमातून समोर येतोय. मी आता या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल करतोय. अल्पसंख्याक क्षेत्रामध्ये बदल करतोय. आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांचे उर्दू स्कूल आहेत, त्यांचे शादीखाने आहेत, त्यांचे हॉस्टेल्स आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत. त्यांच्यासाठी निधी आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. बजेटमध्ये तरतूद आहे. त्यांची मागणी आली का आपण त्यांनाही याप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजे. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन सुविधा निर्माण करण्याचं काम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीपातीचं गालबोट कुठल्याही निवडणुकीला मी अद्यापर्यंत लागू दिलं नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यानंतरही कोणी राजकारणामध्ये जातीपातीचा विचार करू नये. मी अनेक वेळा सांगितलंय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणूस आहे. माझ्या समोर जातीवाद हा चालत नाही. मी जातीवादावर कधीच राजकारण करत नाही. मी विकासावर राजकारण करतो आणि मला या सिन्नर शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून शिखरावर घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला महत्वाची आहे. मला खात्री आणि विश्वास आहे उद्याच्या 2 तारखेला आपण विठ्ठलराजे उगलेंसह ही संपूर्ण टीम आमची जी पाठीमागे बसलेली आहे संपूर्ण टीमचं फक्त घड्याळ सोडून काही पाहूच नका. तुम्ही अजिबात नाव वाचू नका. हे मित्र प्रेम नातेवाईक गोते काही बघू नका. हे सगळं तेवढं पुरतं तेवढं असं. 2 तारखेनंतर 3 तारखेला सगळं सुरळीत होईल. 3 तारखेनंतर मी शिंदे साहेब दादा आणि मुख्यमंत्री एकत्र येणार आहे का नाही? मग आता तुमचं जे काय राहिलं तुमच्याकडून वाईटपणा येणार तुमचा
तुम्ही एकत्र या, 2 तारखेनंतर खुशाल एकत्र या, आमचं काही म्हणणं नाही. पण 2 तारखेपर्यंत पक्ष एक पक्ष आणि उमेदवार एक उमेदवार, घड्याळ एक घड्याळ, घड्याळ सोडून दुसरा कुठलाही विचार मनामध्ये येऊ देऊ नका. आणि प्रचंड मताधिक्याने सिन्नर तालुक्याचा सर्वात जास्त रेकॉर्ड झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, की सिन्नर तालुक्यामध्ये कोणीही आलं तरी सुद्धा विकास आमचे आमदारच करू शकतात, आमचे नामदारच करू शकतात. हा संदेश अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन आपण दिला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे. त्यामुळे हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे आणि तो संदेश देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं अशी विनंती आपल्याला कळकळीची करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.